नमस्कार मित्रांनो, मराठी माणूस प्रदीप. व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे. जे काही सांगणार आहे ते अगदी काय म्हणूया आपण, ती बुद्धी असते ना, एक सदसद विवेक बुद्धी. या सगळ्या गोष्टी उघड्या ठेवून, कानडोळे उघडे ठेवून मी जे काही सांगतोय, जे काही पोट तिडकीने सांगतोय, ते अत्यंत महत्त्वाचं आहे आणि ते तुम्ही ऐकलं पाहिजे आणि तुमच्यासोबत इतरांना देखील या सगळ्या गोष्टी ऐकवल्या पाहिजेत. गेल्या काही दिवसांमध्ये राज्याचं राजकारण थोडंसं वेगळ्या दिशेने चाललंय. त्याचं कारण ठरलं किंवा त्याचं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ठरली म्हणजे मुंब्र्यातली कोणी एक नगरसेविका होती. तिने हसून म्हणजे विरोधक तिचा जो कोणी होता, ती हसली त्याच्यावरती कैसे हराया वगैरे आणि त्याच्यानंतर ती एक महत्त्वाची गोष्ट म्हणली, ती म्हणजे की आम्ही अख्खा मुंब्रा हिरवा करून टाकू. अब मेरी गुजारिश है आप सबसे कि आने वाले 5 साल बाद भी जब इलेक्शन होंगे इंशाल्लाह आप लोगों को उस इलेक्शन में इससे भी बड़ा मुंह तोड़ जवाब उनको देना है। पूरे के पूरे मुंब्रा को ग्रीन कलर से ऐसे रंगना है कि इन लोगों को यहाँ से बुरी तरह से पछाड़ के भेजना है इंशाल्लाह। हर एक कैंडिडेट इंशाल्लाह 5 साल बाद सिर्फ और सिर्फ एमआईएम का आएगा, क्योंकि अब इलेक्शन में आप मजलिस की ताकत समझ चुके हैं और ये ताकत हमको अल्लाह से आती है। या सगळ्या गोष्टीच्या दोन बाजू अनेक जण मांडत होते आणि मी इतक्या दिवस त्या शांतपणे पाहत होतो. मी लगेच या गोष्टींवरती प्रतिक्रिया दिली नाही. म्हटलं आपण इतकी वर्ष म्हणजे आता 3-4 वर्ष झाली मी व्हिडिओ बनवतोय, त्यातून त्या माध्यमातून सगळ्या गोष्टी सांगतोय. पण अनेक जण म्हणतात की अंधभक्त आहे, अनेक जण म्हणतात त्यावेळी बीजेपीचे चाटुकार आहेत, हिंदू मुस्लिम फक्त करत बसतात आणि या सगळ्या गोष्टींमध्ये आम्हाला अडकवून ठेवलं जातं. त्यामुळे मी यावेळेला जरा शांत राहिलो. जरा 3-4 दिवस मध्ये गेले. त्याच्यानंतर म्हटलं आता काहीतरी बोलूया, आता थोडंसं बोललं पाहिजे. कारण काय होतं, आपण शांत बसून लोकांना काही फरक नाही पडत. पण आपण जर काहीतरी बोललो तर निदान 4 लोकांपर्यंत ती माहिती पोहोचते. या विधानाच्या दोन्ही बाजू आहेत. एक म्हणजे तिच्या पक्षाचा एमआयएमचा झेंडा काही हिरवा असेल, त्याच्यामुळे ती म्हणली असेल की हिरवा करूया. पण त्याची दुसरी बाजू अशी आहे की हिरवा करूया याचा अर्थ की आम्ही संपूर्ण मुसलमानच करू इथे मुंब्रामध्ये. म्हणजे एकंदरीत नंतर इम्तियाज जलील म्हटले की आम्ही संपूर्ण देशालाच हिरवं करून टाकू. अशा पद्धतीची सगळी त्यांची स्टेटमेंट, त्यांची वाक्य. अशा दोन बाजू, डाव्या आणि उजव्या विचारसरणीची लोक गेले 3-4 दिवसांपासून, जेव्हापासून ती बोलले तेव्हापासून या सगळ्या गोष्टी चालल्यात. मी आज थोडासा शांतपणे तुम्हाला सगळ्या गोष्टी व्यवस्थित सांगतो. एमआयएम नावाचा पक्ष एक असा पक्ष जो कट्टरवादाकडे असतो, जो नेहमी मुस्लिमांची कट्टर बाजू अगदी उग्रपणे मांडत असतो. जरा व्यवस्थित राजकीय खेळ्या, राजकीय सगळ्या गोष्टी समजून घ्या. धार्मिक राजकारण नक्की कसं असतं, ते कसं चालवलं जातं, या सगळ्या गोष्टी समजून घ्या. भारतीय जनता पार्टी हिंदूंचं धार्मिक राजकारण करते असं म्हणणाऱ्या हरामखोर लोकांना माझा एक संदेश आहे किंवा मला सांगणं आहे या गोष्टी, त्या मी एकदा कधीतरी सांगेनच. पण हे एमआयएम नावाचा पक्ष जो हैदराबाद तुम्ही कधी जर इतिहासामध्ये पाहिलं असेल तर निजामाचा हैदराबाद, जे हैदराबाद अनेक इतिहासामध्ये संपूर्ण महाराजांपासून अगदी आतापर्यंतच्या इतिहासामध्ये तो नेहमी कट्टरवादाचा एक विषय राहिला. त्या हैदराबाद म्हणजे दिल्ली एवढी कट्टरता नाहीये, म्हणजे तिकडे मुघल सगळं बसायचे, त्याच्यापेक्षा जास्त कट्टर हे हैदराबादी लोक, हे ओवेसी वगैरे तिथूनच येतात आणि त्याच विचारसरणीचे आणि तीच ती निजामाची लोक. आता सुरू करूया आपल्या महत्त्वाच्या विषयाला. तुम्हाला माहिती असेल की अनेक महाराष्ट्रातल्या, देशातल्या अनेक राज्यांमध्ये, अनेक खेडेगावांमध्ये आजही मुस्लिम वस्ती किंवा मुस्लिम लोक आहेत. आता ही काय आता आलेत का? नाही, ही आलीत महाराजांच्या काळापासून किंवा त्याच्या आधीच्या काळापासून. त्यावेळेला सरळ युद्ध खेळली जायची. त्यावेळेला असं संविधान वगैरे असं काही नव्हतं किंवा असं शासन कुठलं नव्हतं. त्याच्यामुळे सरळ युद्ध खेळली जायची. ज्याची जागा, त्याची सत्ता, त्याचा सगळ्या गोष्टी. त्याच्यामुळे हे मुघल सैन्य किंवा हे निजामशाही, कुतुबशाही, आदिलशाही, ही जी काही सगळ्या खेळा किंवा हे सगळे शासन करायचे की आज तुला हरवल्यानंतर ही जागा माझी, उद्या त्याने हरवल्यानंतर ही जागा त्याची, अशा प्रकारे युद्ध चालायचे. आणि छत्रपती शिवाजी महाराज हे त्यावेळेला अन्यायाच्या विरोधात लढणारा एक असा महान राजा, एकेरी उल्लेख करतोय, पण एक असा महान राजा की ज्यानं स्वातंत्र्य त्यावेळेला 350 वर्षापूर्वी या मातीला मिळवून दिलं. आज जी लोक शाहू फुले आणि आंबेडकरांनाच फक्त महत्त्व देत आहेत, त्यांना हे माझं उत्तर आहे. शाहू फुले आंबेडकरांचं योगदान आहेच महाराष्ट्राला, पण सगळ्यात पहिला या महाराष्ट्रात क्रांती, स्वातंत्र्य आणि इथल्या जनतेला, इथल्या रयतेला जर कोणी जगायला शिकवलं असेल, कोणी अंधकारातून बाहेर काढलं असेल तर ते छत्रपती शिवाजी महाराज. पण आम्ही जातीत विखरलेलो. आम्हाला भगवा म्हटलं की आम्हाला आमच्या खाली आमच्या बाकीच्या झेंड्यातल्या म्हणजे हिरवा असो किंवा निळा असो रागच येतो. त्यांना वाटतं भगवा म्हणजे सगळे RSS वादीच, त्यांना हाकलूनच काढायला, बाहेरच फेका. जे असले काही घाणेरड्या गोष्टी त्यांच्या डोक्यात टाकून ठेवल्यात ना, त्यातून आमचाच वाटाळ होत आहे. मग छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळानंतर जेव्हा मराठा साम्राज्य पुढे चालत गेलं, थोडं शांत होत गेलं, तेव्हाची ही सगळी लपून छपून राहिलेली सगळी मुघल किंवा तेव्हापासूनची राहिलेली ही सगळी लोक, आज जे मुसलमान आपण पाहतोय ती ही सगळी लोक, बरोबर ना? म्हणजे आजही आपण राजा महाराजांचे, तुमच्या सरदारांचे आजही वंशज आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत, त्यांची घराणी आहेत. याचा अर्थ जसे आपण आहोत तसे तेही लोक तेव्हापासूनचे आहेत. आता येऊया महत्त्वाच्या विषयाकडे. तो विषय म्हणजे विचारसरणीचा. आपण उभे कशासाठी राहिलो, आपण नक्की कशामुळे यांच्या सोबत लढायला लागलो, यांचा विरोध करू लागलो? कारण त्यावेळी 400 वर्षापूर्वीचा अंधकार काढून टाकण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःचं स्वराज्य उभं केलं. ते स्वराज्य काय स्वतःच्या तुंबड्या भरण्यासाठी होतं का, किंवा मला जमिनी घेण्यासाठी, माझं सगळं माझं करण्यासाठी नाही. हे सगळं जनतेसाठी, रयतेसाठी. हे मुघल हे सगळ्या सत्ता बाहेरून यायच्या, इथल्या स्थानिक लोकांना जाळपोळ करायच्या, इथल्या आया बहिणींना भोगायच्या, पळवून नेलं जायचं. या सगळ्या गोष्टी अत्यंत विचित्र होत्या की ज्या तुम्ही आता आपण पाहू शकत नाही, तर त्यावेळेला तुम्ही बघा काय चित्र असेल. त्याच्यामुळे आपला विचार किंवा आपली विचारसरणी कशा विरोधात होती? अन्यायाच्या विरोधात, स्वातंत्र्य मिळवून देण्याची. आता येऊया यांच्या विचारसरणीकडे. यांची विचारसरणी काय होती? आमचा धर्म, आमचा अल्लाह, आमचा देव, आमचा कुराण, आमचंच सगळं आणि आम्ही म्हणू तेच, बाकी पुढे कोणी येऊ, आम्हाला दया, माया, क्षमा, शांती कोणतीही गोष्ट माहीत नाही. आम्ही फक्त एकमेकांना मारत राहणार आणि हैदोस घालणार या भूमीवरती. म्हणजे एकंदरीत यांना कोणतीच गोष्ट या देशामध्ये, या मातीमध्ये व्यवस्थित ठेवायची नव्हती. फक्त आम्हीच आणि आमचा धर्म, या सगळ्या गोष्टीतून त्यांनी सगळीकडे हाहाकार माजवायला सुरुवात केली. यांची विचारसरणी अशी. सेक्युलर बांडगुळ जी बोलतात, हे हरामखोर भडवे, त्यांना सांगा की या विचारसरणीमध्ये भडव्यांनो फरक काय आहे. तुम्हाला समजलं पाहिजे. कारण तुमच्यासारख्या अवलादी या देशाला मातीत टाकणार आहेत. जे RSS विरोध करणारे आहेत, जे हिंदू
संघटनांचा विरोध करणारे आहेत, हिंदू पक्षांचा विरोध करणारे आहेत, ते मुळात म्हणजे यांना काढलंय कोणी याचा जरा विचार केला पाहिजे. काही शब्द काही भाषा माझी घाणेरडी आहे ती थोडीशी समजून घ्या, कारण मी 3-4 दिवस या सगळ्या गोष्टी पाहतोय, त्यातून हे सगळे शब्द माझे बाहेर येतात. का? कारण आमच्या लोकांना माहितीच नाही आमचा इतिहास नक्की काय आहे, काय नक्की विचारसरणी आहे. जर ते इम्तियाज जलील परवा म्हणले ना की आम्ही देश हिरवा करू, आम्ही तो एमआयएमचा हिरवा म्हणजे यांचाच हिरवा. एमआयएम म्हणजे काय आहे? तुमच्या देवी देवतांना उघडपणे शिव्या घालतात, ते उघडपणे भाषणांमधून खिल्ली उडवली जाते, तुमच्या देवी देवतांचे फिगर सांगितले जाते. विचार करा किती घाणेरडी वृत्ती आहे लोकांची तुमच्या देवी देवतांची. यांच्या देवी देवतांना किंवा यांच्या देवाला असं जर कुणी काय म्हटलं तर कन्हैया कुप्ते झालं ना मध्ये प्रकरण, त्या टेलरचा मुंडी उडवून टाकली, मान कापून टाकली, वरून व्हिडिओ बनवून लाईव्ह सगळ्या गोष्टी सांगून देत आहेत की त्यांची वृत्ती आहे. आमच्या लोकांना कळत नाही. आमच्या लोकांना असं वाटतं अरे हिरवा त्यांच्या पक्षाविषयी बोलले रे, तुम्हाला काय घेणं देणं, या बीजेपी वाल्यांना कशाला एवढं झोंबायला पाहिजे, या हिंदुत्ववादी लोकांना कशाला एवढं झोंबायला पाहिजे कारण यांचा कट्टरतावाद, यांचे विचार आपल्याला आजही परवडण्यासारखे नाही. जसे 350 वर्षापूर्वी परवडत नव्हते, जसे त्यावेळेला अन्याय होत होते, आता देखील तेच होते. ते फक्त शांतपणे केले जाते. आपल्या देशामध्ये बीफ म्हणजे तुम्हाला माहिती असेल, गाई गुरं कापली जातात, गाई गुरं बाकी म्हैसी किंवा या बाकी सगळ्या गोष्टींचं बीफ एक्सपोर्ट केलं जातं. गाईला इथं आपल्या राज्यमातेचा दर्जा आहे, आपली आई आहे ती, आपली देवी आहे ती, देव आहे. त्या गाईला हे जाणून बुजून कापतात, जाणून बुजून या सगळ्या गोष्टी करतात. आणि यांच्यामध्ये आहे असं आहे की गाईचं म्हणजे त्यांच्याकडे गाईच्या मटण किंवा गाईचं बीफ त्याला सगळ्यात जास्त मागणी आहे, कारण ते खाल्ल्यानंतर ते आतून हसतात, आसुरी वृत्ती दाखवतात की बघा या हिंदूंच्या देवदेवतांना कापून आपण खातोय. कधीतरी जरा कानोसा घ्या कत्तलखान्यांमध्ये किंवा आजूबाजूच्या कोणी असेल, गोरक्षक कोणी असतील ज्यांना तुम्ही हे काँग्रेसवाले हे हरामखोर की ज्यांना चुकीचं समजतात, त्यांच्याकडे कधीतरी जाऊन या गोष्टी जरा ऐकून घ्या. तुमच्या किती मुलींना जिहादी वृत्तीच्या सगळ्या गोष्टींमध्ये फसवलं जातं. ही मुसलमान पोरं त्यांचे रॅकेट चालले जातात, व्हॉट्सअपवरती मेसेज फिरतात की एकही हिंदू पोरगी वर्जिन राहू नये, तिच्यासाठी वाटेल ते करणारी ही पोरं. मशिदीतून यांना फंडिंग दिली जाते, यांची कपडं घालण्यासाठी, म्हणजे ते जेन्झी जी असतात ना बाईक घेऊन फिरण्यासाठी, चष्मा, गॉगल, केस या सगळ्यांवरती खर्च करून हिंदू पोरी पटवण्यासाठी. हे तुम्हाला माहितीच नाही. आपला हिंदू आहे ना जो फक्त आपल्या बायकोची गोलगोल साडी, आपली माडी असं म्हणतात ना, त्याच्यातच अडकलेला. हे घडतं, हा जिहाद घडवला जातो. तुमच्या जेवणामध्ये, तुमच्या अन्नामध्ये, हॉटेलमध्ये हे थुंकतात, चपाती बनवताना आपल्याला बाटवतात, त्यांना वाटतं आपण थुंकलो की हिंदू बाटला गेला. या सगळ्या गोष्टी चालवणाऱ्यांना तुम्ही हलक्यात घेऊ नका. येणाऱ्या काळामध्ये हे डोईजड जाणार आहे. मी तुम्हाला मागे ही एक धोकादायक गोष्ट सांगितली की ही जी काही लोकशाही आहे ना, ही या देशाला मातीत घालेल. त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण मी तुम्हाला सांगतो. मी असं का म्हटलंय, कारण ही लोकशाही बाबासाहेबांनी ही लोकशाही इतका बारीक विचार करून बनवली की इथल्या प्रत्येक शोषित घटकाला याचा फायदा व्हावा. आणि या सगळ्या गोष्टी म्हणत असताना स्वतः बाबासाहेब असं म्हणतात की ज्या वेळेला या देशातला मुसलमान या देशावरती राज्य करेल किंवा हा इथला मुसलमान बाहेर निघून जाणार नाही, तोपर्यंत या देशाला शांती नाही, तोपर्यंत हा देश व्यवस्थित राहू शकत नाही. स्वतः बाबासाहेब सांगतात, मी तोंडाचं बोलत नाही. आपल्या निवडणुकांमध्ये, आपल्या भारतीय सत्तेमध्ये कशी सत्ता मिळवली जाते? ज्याची लोकसंख्या जास्त, ज्याचं मतदान जास्त, त्या विचाराची किंवा त्या सगळ्या गोष्टीची सत्ता किंवा ते सगळे शासक तिथे जाऊन बसतात. जसं आता भारतीय जनता पार्टी बसलंय, याचा अर्थ आपण म्हणतो की भारतामध्ये हिंदूंची सत्ता आहे, हिंदूंचं मतदान केलं, त्याच्यामुळे हिंदूंच्या अनेक गोष्टी घडतात. आणि त्या आपण पाहिल्या. आता 2026ला देखील भारतीय जनता पार्टीला जर देशामध्ये बहुमत येऊन सत्तेत बसायचं असेल तरी त्यांचे नाके नऊ येतात. मी काय सांगितलं तुम्हाला की ज्याची लोकसंख्या जास्त, ज्याचं मतदान जास्त त्याची सत्ता. आता येऊया यांच्या जन्मदराकडे. एक हिंदू माणूस 2 मुलं काढत असेल, कटाकटीन आताच्या घडीला 1 मुलं काढतात, नाहीतर अनेक पोरं म्हणतात मूल बाळ काही नको, आपण लिव्ह इन रिलेशनशिप काय ते आता नवीन फॅड आलंय ना, याच्यामध्ये राहू, ते मुला बाळाचं काही लफडाच नको, फक्त खायचं प्यायचं जगायचं, एन्जॉय करायचं. आम्हाला सांगितलं जातं हे जीवन पुन्हा नाही. मग छत्रपती शिवाजी महाराजांनी असा विचार केला असता की जे राजमाता जिजाऊ साहेब, हे जीवन पुन्हा नाही, कशाला उगाच रक्तपात करत आपण उगाच फिरत बसायचं या भांडुळांसाठी, ज्या आज आपल्याला सांगतात की हे जीवन पुन्हा नाही. असा विचार जर त्यावेळेला एक मावळ्यांनी केला असता ना, तर आज तुम्हाला जाळीदार टोपीत घुमणं वर करून बसावं लागलं असतं. तिथं दिवसातून 3-3 वेळा मशिदीत जाऊन नमाज पडावी लागली असते. आणि ही विचित्र परिस्थिती आली असती. त्यांच्यामध्ये एक जण 6 ते 7, 8, 10 अगदी 15 मुलांपर्यंत एक आई जन्म देते. 15 मुलांना मल्टिपल करा. जर त्यांची लोकसंख्या 30% असेल, आपली 70% असेल, तर विचार करा 30%ला 15ने मल्टिप्लाय करा, किती झाली लोकसंख्या येणाऱ्या 10-20 वर्षामध्ये. म्हणून ते सांगतात की 2050 पर्यंत आम्ही इथं राज्य करू आणि हा भारत देश हा एक मुस्लिम राष्ट्र असेल. ते अगदी जबाबदारपणे बोलतायत. त्यांना माहिती आहे की येणाऱ्या काळात आपल्याला काय करायचंय. त्याला सायलेंट वॉर असं म्हटलं जातं. कधी इतिहास वाचलाय का तुम्ही? या सेक्युलरवादी भडव्यांना, या हरामखोरांना, शिव्या घालणाऱ्यांना, ही जी डाव्या विचारसरणीची बांडगुळ आहेत ना, या देशाला मातीत घालतील. एक दिवशी लक्षात ठेवा. माझे शब्द आहेत, मातीत घालतील. त्या पोरीने काढलेला शब्द आम्ही हिरवा करू, तो जलील म्हणतोय ना की आम्ही सगळं हिरवा करू या देशाला, साध्यात हलक्यात घेऊ नका. तो पक्ष हा एक त्यांची अख्खी संघटना या देशामध्ये पसरलेली सगळी पाळामुळं पसरून बसलेली संघटना आहे. तुम्ही असं समजू नका की काँग्रेस म्हणजे मुसलमान नाही. काँग्रेस आता हळूहळू डब्यात चालायला गेलं. आता त्यांची जागा एमआयएम नावाचा पक्ष घेतोय आणि देशामध्ये मुसलमानांसाठी सगळ्यात मोठा पक्ष, कट्टर पक्ष म्हणून एमआयएम उभा राहणार आणि येणाऱ्या काळामध्ये त्याचे पडसाद आपल्याला भोगावे लागणार आहेत. बाकी 70%ला हिंदू जन्मदरात कमी होतच चाललाय. धर्मांतरणाचं तर काय वारं सुटले तुम्हाला सांगू शकत नाही. गावागावातले म्हणजे बघा ना, साधं उदाहरण घ्या. कितीतरी असे मुसलमान किंवा आपल्या ग्रामीण भागातले मराठी मुसलमान आहेत की ते स्वतः सांगतात की आमचे पूर्वज, आमचे दादा
पंजोबा आमचे सगळे, आम्ही सगळे हिंदू होतो, पण आम्ही आता कन्वर्ट झालो. इथं आम्ही कन्वर्ट होतोय. किती जण दलित होत आहेत, कन्वर्ट होत आहेत, आरक्षण मिळावं, लाभ मिळावा म्हणून तिकडे निघून जात आहेत. कित्येक आदिवासी समाज हा ख्रिश्चन धर्मांतराखाली असा प्रपटला जातोय. किती जण निघून जात आहेत त्याची संख्या आपण मोजू शकत नाही. इतकं भयंकर धर्मांतरणाचं वेळ या देशामध्ये सगळं चालू आहे. पण हे ख्रिश्चन लोक तर त्यांना फंडिंग बाहेरच्या देशांमधून होते, लाख लाख रुपये देतात, अडचणींमध्ये म्हणजे हॉस्पिटलपर्यंतही पोहोचतात, गरज असेल तर धर्मांतरकरचे पैसे देतो. अशा पद्धतीने या सगळ्या गोष्टी चालवल्या जातात. कुठला हिंदू टिकणार आहे? कुठं झोपलोय आम्ही? ती पोरगी आज एक पोरगी हसत असं म्हणाली, उद्या असेच हसणारे कित्येक जण उभे राहतील त्यांच्यामध्ये आणि आम्ही सगळं हिरवं करू, आम्ही सगळं असं करू असं म्हणत सुटतील. पण अनेक जण म्हणतील मग लोकशाही आहे, त्याच्यात अधिकार आहे. नाही, आता पुन्हा 350 वर्ष मागे जा. मी तुम्हाला एका विचाराची गोष्ट मगाशी सांगितली, मग मी ती मुद्दामून सांगितली की त्यांची विचारसरणी आणि आपली विचारसरणी काय आहे. त्यांची राज्य करण्याची विचारसरणी आहे, त्यांची हाहाकार माजवण्याची विचारसरणी आहे, त्यांची इथल्या जनतेला, रयतेला त्रास देऊन स्वतःच्या धर्मालाच कसं मोठं करता येईल याची विचारसरणी आहे. आपली विचारसरणी अन्यायाच्या विरोधात लढणारी आहे, स्वातंत्र्याच्या विरोधात लढणारी आहे, समानतेचा हक्क मागणारी आहे, गोरगरीब जनतेसाठी लढणारी आहे. यांनी काय केलं? यांनी दलित समाज पकडला की बघा हिंदू आहेत ना, ते ब्राह्मण आहेत ना, बघा तुम्हाला कसे त्रास देतात, म्हणून त्यांच्याकडे जय भीम जय भीम नावाची घोषणा उभी राहिली आणि काही हरामखोर मांडगुळं, काही हरामखोर या सगळ्या गोष्टीला प्रोत्साहन देतात आणि नको तसल्या गोष्टी करतात. त्यांच्यामध्ये मुस्लिम मुलगा आणि दलित मुलगी किंवा या सगळ्या गोष्टींमध्ये लग्न लागलं जातं. त्यांच्यामध्ये ते असं सगळं त्यांनी चालूच केलंय. काही मोजक्या लोकांनी यात आपल्या संपूर्ण सगळ्या दलित समाजाला नको तसल्या विचारांमध्ये, नको तसल्या मार्गाला हे सगळी लोक घेऊन गेले. त्यातून नुकसान दलित समाजाचे, फक्त या बाकीच्या मुस्लिम समाजाचं काही नुकसान नाहीये. आम्हाला जागच झालं पाहिजे, आम्हाला जरा बाहेर आलं पाहिजे. एक मुंबरा हिरवा झाला, एक देश हिरवा झाला. ठीक आहे, संघर्षातून उभी राहणारे असे छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या आज ही मावळे जिवंत आहेत. पुन्हा एकदा संघर्ष उभा राहील. काही नाही, संघर्षाच्या भूमीत या संघर्षाचं जीवन आहे. आज ही मनगटामध्ये मराठ्यांच्या ताकद आहे, आज ही मनगटामध्ये इथल्या हिंदू लोकांच्या ताकद आहे की या संपूर्ण जगावरती राज्य करण्याची. फक्त आम्ही एक नाही आहोत एवढंच आहे, पण आम्ही एक होऊ शकतो वेळ आल्यानंतर. तो इतिहास आहे आपला, आजचा नाही, अगदी अल्लाउद्दीन खिलजीन त्याच्या आधीपासूनचा इतिहास आहे. त्याच्यामुळे आपल्याला काही घाबरण्याची गरज नाही. फक्त आम्ही एक राहिलो पाहिजे तरच आमची ताकद आहे. आम्ही विखरलो की आम्ही संपलो. जिथं ही लोक ज्या देशामध्ये कट्टरतावाद आहे त्या देशाचा इतिहास काढून बघा. मग ते सिरिया असेल, इराण असेल, इराक असेल, तुमचं पाकिस्तान आहे, सगळीकडे बघा ही काय यांची अवस्था आहे. अख्खा युरोप यांनी भरून टाकलाय स्थलांतरणामध्ये. अख्खा युरोप, काय युरोपची अवस्था आहे, काय लंडनची अवस्था आहे. त्या लंडनमध्ये आज म्हणजे तिकडे असं वाटतं की हा एखादा मुस्लिम राष्ट्रच आहे लंडन. म्हणजे इतकी भयंकर बिकट अवस्था आहे, इतकी भयंकर बिकट अवस्था. आज आत्ता जे आहेत ना या देशात, आत्ताच्या घडीला ते आपल्याला झेपत नाहीत, ते आपल्याला सहन होत नाहीत, त्यांच्या विरोधात आपल्याला लढता येत नाही. ज्या दिवशी वाढतील, मोठे होतील, खरोखरच हिरवे होतील सगळे, तेव्हा तुम्ही काय करणार आहात? गल्ली बोळांमधून पळत सुटणार आहात. या बंगालमध्ये, बांगलादेशमध्ये बघा परिस्थिती, कसं जाळलं जातं हिंदूंना, कसं मारून फेकलं जातंय. या बंगालमध्ये तरी काय परिस्थिती, बंगालच्या ग्रामीण भागातल्या अशा कित्येक बातम्या बाहेर येत नाहीत, तुम्हाला कळत नाहीत. तिथल्या तिथे दाबले जा म्हणून ती ममता बॅनर्जीला हटवायचे तिथून. हे सगळे त्या मार्गे हे रोहिंग्या, हे बांगलादेशी सगळे तिकडून येतात आणि या इथल्या महाराष्ट्रामध्ये आपल्या देशामध्ये पसरवले जातात. गावाखेड्यांपर्यंत ही लोक जाऊन पोहोचलेत. आम्ही काय सलीम चाचाचं चिकन खायचंय, आम्हाला याचा असंच खायचंय, आम्ही आपलं चाललंय, आमचं भाईचारा निभावतोय, भाईचारा आमचा चालू आहे. चालवा, जो इथला मुसलमान आहे चांगला आहे, जो मातीला मानणार आहे तो आपलाच आहे. पण ते किती आहेत? बोटावर मोजणे इतकी लोक आहेत, ती बोटावर मोजणे इतकी. नाही बाकीच्यांचा विषय सोडून द्या, त्यांचे मनसुबे ओळखून घ्या. नाहीतर पुन्हा एकदा ही माती, हा देश पारतंत्र्यामध्ये जाईल आणि पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या एका थंडर राजाला जन्म घ्यावा लागेल. पण तोपर्यंत रयत अख्खी भाजून निघाली असेल. मी अत्यंत पोट तिडकीने, अत्यंत व्यवस्थितपणे तुम्हाला सांगतो. म्हणून मी म्हटलं तुमचा एक रुपया कुठे जातोय याचा बारीक सारीक विचार तुम्हाला करता आला पाहिजे. जो समाज, जे राष्ट्र, जे राज्य आर्थिकदृष्ट्या मजबूत असेल तेच सध्याच्या घडीला राज्य करू शकतं, हे लक्षात घ्या. एका मराठी माणसाने विचार कसा करावा, एखाद्या हिंदूने विचार कसा करावा, एखाद्या बाकीच्या धर्मातल्या लोकांनी विचार कसा करावा, तर तो आपल्या समाजाला मोठा करण्याचा विचार असावा, हे मला म्हणायचं. हिंदू म्हणून एक राहा, सध्याच्या घडीला तरी हिंदू म्हणून एक राहणं महत्त्वाचं आहे. बाकी प्रादेशिक भाषां, बाकी प्रादेशिक वाद तर आहेतच आणि त्याला आपण स्वतः जबाबदार आहोत. मराठी माणूस मागासण्याच्या मागे आपण स्वतः जबाबदार आहोत. त्याच्यामुळे दुसऱ्यांना बोटं दाखवण्यात काही अर्थ नाहीये, काहीच अर्थ नाहीये. त्यांनी लाजा सोडून सगळे काम धंद्यासाठी तिकडून आले, तिथं पाहिजे ते काम करतात, पाहिजे तसा पैसा कमवतात, पाहिजे तसे राहतात. आपल्याला तसं राहताच येत नाही. आपल्याला लाज, लज्जा, शरम या सगळ्या गोष्टी एकत्र वाटतात. त्याच्यामुळे आपण त्यांना बोलण्यात काही अर्थ नाही की मराठी माणूस मागे. आपण बोलूच नाही. आपण जर करत असू, आपण जर करून आपल्यावर अन्याय होत असेल तर बोला. आपण जर करतच नाही तर कशाला उगाच बोला दुसऱ्यांना. त्याच्यामुळे या प्रादेशिक गोष्टींना थोडंसं बाजूला ठेवून, थोडंसं बाजूला सारून या गोष्टीकडे प्रकर्षानं प्रत्येकानं लक्ष द्यावं. बाकी मग हे चाललंय ना हिरवा करू, या सगळ्या गोष्टींकडे थोडं कटाक्षानं लक्ष असावं. नाहीतर पुन्हा एकदा हातामध्ये तलवारी घेण्याची वेळ येईल. पण त्यासारखी मनगट आता सध्या राहिली नाहीत. बाहेरचं फास्ट फूड खाऊन ती 10 किलोची तलवार पण उचलण्या एवढं मनगटात ताकद राहिली नाहीये. किंवा एखादी बंदूक घेऊन निदान ती नेम लावायपुरतं दिसलं तर पाहिजे. डोळे गेले पार फोनामध्ये आपल्या सर्वांची बघून परिस्थिती वेगळी आहे. युद्ध आताची वेगळी आहे. आताची युद्ध ही सायलेंट आहेत. मी तुम्हाला म्हटलं ना, सायलेंट वॉर ज्याला म्हटलं जातं, ही अशी सायलेंट आहेत. कोण कोणाला मोठा करतोय, कोण कोणाला सपोर्ट करतोय, या सगळ्या गोष्टी फार महत्त्वाच्या असतात. म्हणून आपल्या विचारांचा, आपला हिंदू धर्मासाठी झटणारे पक्ष हे आपले आहेत आणि त्यांनाच आपण मोठं केलं पाहिजे, या मताचा वैयक्तिक मी आहे. बाकी तुम्हाला या सगळ्या गोष्टीविषयी काय वाटतंय मला आवर्जून कळवा.